काय म्हणतो तू पाय पाय चाल नाही नारळ फोडून घ्या. मध्ये येऊ नका तिथं मध्ये बसू नका तिथून
कलगीतुरा याचा सामना यात्रेच्या निमित्तानं जोरदार ठेवण्यात येतो. कलगीतुऱ्याच्या सामन्यामध्ये सातारा गावातील मुस्लिम बांधव असून हे रामायण महाभारत संपूर्ण हिंदू धर्माचं जेवढे बी पुराण कथा आहे हे गातात. हे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे कलगीतुरा ऐकण्याकरता पाहण्याकरता बघा किती समाज बांधव जमा झालेले. कलगीतुऱ्याचं जे वैशिष्ट्य आहे ते आम्ही कायम ठेवू आणि याकरता आम्ही तन मन धनाने सातारा गाव याची सेवा करण्याकरता गावामध्ये कोणत्याही प्रकारे जातीवादपणा अवचित प्रकार घडू देणार नाही. संपूर्ण गावाकरता आम्ही अहोरात्र चांगल्या कामाकरता उभं राहू. आजही त्यांचं म्हणणं हेच पडलं व आम्ही गावकरी लोक ह्या हाकेला आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे राहू एवढं आम्ही बोलतो व पुढील कार्यक्रम चालू करतो.
मी बहादूर खान अकबर खान पटेल, सातारा खंडोबा तालुका जिल्हा औरंगाबाद ह्या गावाचा रहिवासी असून माझ्या गावात श्री खंडोबाचं एक मोठं देवस्थान आहे, ज्याला जवळपास 400 वर्षापूर्वी राजे अहिल्याबाई होळकरनं बांधलेलं आहे। ते हेमाडपंथी मंदिर आहे। अनेक कितीक वर्षापासून इथे एक चंपाषष्ठी दरवर्षी होत राहती। त्या निमित्ताने माझे आजोबा स्वर्गीय शानूर खान पटेल हे कलगीतुऱ्याचे फाउंडरच आहे। त्यांचे पूर्वीपासून बी हा प्रोग्राम सगळे लोक अरेंज करतात। विशेष करून माझ्या गावातले जितके हिंदू बांधव आहे आणि मुस्लिम बांधव हे एकजुटीने हिळून मिळून अशी आमची संस्कृती आहे भारताची, ज्याला गंगा जमनी तहजीब आपण म्हणतो। का मुसलमान जे आहे रामायण महाभारतातलं जे काही प्रकार घडलेला आहे ते सगळे मराठीतून हे मुस्लिम बांधव बोलतात विशेष करून। आणि हिंदू बांधव जशी आमची करबला घडली, कुर्बानीचं आलं इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माईल अलैहिस्सलाम यांच्यावरती, तसेच इस्लाम धर्मामध्ये मूसा अलैहिस्सलाम जे काही सत्य घटना घडलेली आहे त्याच्यावरती जे आधारित आहे ते हिंदू बांधव पण बोलतात। आम्ही भारतातले रहिवासी असून महाराष्ट्रीयन आहो, आम्हाला गर्व आहे याचं। आम्ही हे संस्कृती टिकून ठेवली। आणि इथून माझ्या गावाला आजूबाजूला जे गाव आहे जसे पदमपुरा आहे, हर्सुला आहे, जटवाडा, गोलवाडी, हे माझ्या लहानपणापासून आजोबा बोलत होते तेव्हापासून यांचे गुरुजन येतात आणि एक समन्वय असं राहतं आमच्यामध्ये। ते एक गातात, मग त्याच्यानंतर आमचं कलगीवाला मग तुऱ्यावालाला उत्तर देतो। हे असं एक आणि हसी खुशीच्या प्रोग्राममध्ये असं जातीय सलोखा ठेवून कोणी एकमेकाला तीळ मात्र त्रास देत नाही, उलट प्रत्येकाचा उत्साह वाढतो। आणि हे सगळे लोक जे जमले इथं या निस्वार्थपणे आलेले आहेत। यांचं एक परंपरा आहे का त्यांना बी वाटतं का बा आज चंपाषष्ठी आहे साताऱ्यात, चला आज कलगीतुऱ्याचा प्रोग्राम बघू। हे सगळे शेतकरी बांधव आहे आणि आमची विशेषता का आमची जशी भाषा जी आहे मराठीत बी इतकी उच्च मराठी आम्ही बोलू शकत नाही किंवा उर्दू बी अशी जोडून बोलत नाही। एक जे आमची शेतकरी बांधवांची भाषा आहे ती आम्ही अशी जुळून एकमेकांचे मन न दुखवता जवळ करतो आम्ही। ही अशी परंपरा आहे आमची। मला चांगलं आठवतो सन 48ला जे ॲक्शन झालं तर माझे आजोबा त्याच्या पूर्वीपासून हे गात होते। तो सगळी फौज आली आणि मुसलमानांना सांगितलं काही आणला बाजूला काढा। तो माझे गावकरी जे मी त्यांना आज बी आजोबाच म्हणतो, खंडू मामा माजी सरपंच वामन काकाचे वडील, ते सगळे लोक आले, रोडी मामा वगैरे, ते म्हणे आमच्या गावात कोणी असं माणूस नाही, हिंदू मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहो, तुमची फौजा घेऊन दोन्ही विशीच्या बाहेर जा, जेणेकरून आमच्या गावात कधीच असं प्रकार घडला नाही आणि घडणार बी नाही। तो असं एक आमची हे सगळ्या महाराष्ट्राला मॅसेज आहे माझा का ही संस्कृती आपली टिकून ठेवली पाहिजे। काही लोक करतात पण जे खानदानी लोक आहे ते हिंदू बांधव असो की मुस्लिम असो ते प्रत्येक एकमेकाशी जुळून आम्ही गावात आमची एक वैशिष्ट्य ही आहे, जर आज मुसलमानची मौत झाली तो कब्रस्तानमध्ये जास्ती तुम्हाला हिंदू बांधव दिसतील,
आणि एका अर्ध हिंदू माणूसचा जर मडा गेला, त्याची तीरथ अंतिम यात्रा निघाली, तो त्या स्मशानभूमीत आमचे मुस्लिम बांधवच राहतात. आजचे सगळे लोक आश्चर्यचकित राहतात का बा हे काय त्रास आहे साताऱ्याचा. शहरापासून फार जवळ असून हे माझ्या आजोपंजांना दिलेले हे मला जे काही संदेश आहे, आम्ही जिवंत आहे तोपर्यंत भारतासाठी लढू, आम्ही सगळे एकोप्यानं राहू. जे कोणी आमच्या देशाकडं, आमच्या महाराष्ट्राकडं, आमच्या गावाकडं, आमच्या जिल्ह्याकडं वाईट नजरेने बघू, आम्ही सगळे एकत्र मिळून त्यांना लढा देऊ. आणि आमची परंपरा अशीच ईश्वरच्या कृपेने हमखास चालू राहू द्या. मी माझ्या चिरंजीवांना पण हेच सांगतो का बेटा हे चांगली परंपरा आहे, याच्यात काहीच वाईट नाही आहे. लोक बोलत राहतात ते काहीतरी धर्मामध्ये आपसात, हे चालू नाही, हे बंद नाही, पण आत्मीयतेनं सांगतो की हे सगळे लोक जे जिळले हे सगळे एकात्मीयतेनं आले. त्यांना एक शौक आहे की बुवा ही जी चालती कलगीतुऱ्याची परंपरा आमची, खरोखर यांचं बी मनोरंजन होतं. हसून मिळून खेळून करतात, निस्वार्थीपणे येतात. फक्त आम्ही यांना एक बिडा देतो, ते बिड्याला महत्त्व राहतो आणि आल्यावर फूल पान हेच त्यांचा मान राहतो. कोणी त्याचा काही मोबदला घेत नाही, काही नाही. जे काही थोडंफार हे काही खर्च होतं हे मी वडिलापासून माझे वडील आजोबा करत होतो आणि जिवंत तोपर्यंत करणार आहो. हेच आमची खंडोबाचरणी प्रार्थना आहे. शेवटी यळकोट यळकोट जय मल्हार असं म्हणून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धडधडी आकाशे तीन लोक गाधनी दुरातून देखो तमाशे. जीवनावर लगेच रोजे धडधडी आकाशे तीन लोक गाधनी दुरातून देखो तमाशे. तीन लोक गाधनी दुरातून देखो तमाशे. जय.